नमस्कार शेतकरी बांधवांनो. या ठिकाणी जी कांदे लागवड झालेली आहे त्या कांदे लागवडीमध्ये आत्ता या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव जास्त जाणवतो तो आहे मावा, अर्थात काळा मावा असेल, पिवळा मावा आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. तो कोणतं घेणं गरजेचं आहे की जेणेकरून काळा पिवळा मावा जाईल. त्यासाठी महत्त्वाची फवारणी असेल तर ती कोणती आहे? त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. या ठिकाणी आपल्याला बायर कंपनीचं लेसंटा एकरी 100 ग्रॅम या पद्धतीमध्ये घ्यायचं. त्याचबरोबर या ठिकाणी कॉम्बिनेशनला या ठिकाणी जे असणारं धानुसान आहे 1 ml प्रति लिटर, कारण माव्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये लेसंटा प्लस धानुसान या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याचबरोबर बुरशीनाशकसुद्धा दव पडते, धुकं पडते, कारण तुम्ही वातावरण बघू शकता पाठीमागे कशा पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी शेंडेकारपा धरण्याचे चान्सेस जास्त पद्धतीमध्ये राहणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला किटाझिन प्लस M45 PI इंडस्ट्रीचं जे किटाझिन आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे. किटाझिन 2 ग्रॅमने, त्याचबरोबर M45 सुद्धा 2 ग्रॅमने या ठिकाणी आपल्याला वापरायचे. म्हणजेच 500 ग्रॅम आणि 500 ml या पद्धतीमध्ये तुम्ही स्प्रे करू शकता. यासाठी तो महत्त्वाचा स्प्रे आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा. आणि महत्त्वाचं आहे ते कंपल्सरी स्टिकर. 4च गोष्टी आहे, एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि स्टिकर. तर या कॉम्बिनेशनमध्ये आहे तो आपल्याला करून घ्या. निश्चितच त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.